नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. दिवस झाले मी कोणतेच ब्लॉग टाकलेले नाहीत, पण आजपासून रेग्युलर तुम्हाला ब्लॉग मिळणारच आहेत माझे. तर जून महिना सुरू झाला तरी अजून पावसाचा पत्ता नाही, त्यामुळे आमच्या भागात पाण्याची खूपच अडचण निर्माण झाली आहे. आज सकाळी 7 वाजता मी तळ्यावर कपडे धुवायला गेले. तळ्यातील पाणी खूप कमी झालं होतं, पण तिथलं वातावरण खूप सुंदर होतं. निळसर पाणी, थंडगार वारं आणि सकाळची शांतता, मन अगदी प्रसन्न झालं. तिथं पोचल्यावर मी थोडासा व्हिडिओ घेतला आणि मग लगेच कामाला सुरुवात केली. कपडे खूप जास्त होते, त्यामुळे बराचसाच माझा वेळ गेला. सह्याद्री घरीच झोपलेली, त्यामुळं माझ्या आहोंनासुद्धा तिच्यासोबतच राहावं लागलं. सगळी कपडे धुवून झाल्यावर थोडा वेळ मी पाण्यात मज्जासुद्धा केली. खरंच सांगते, त्या क्षणी सगळा थकवा कुठेतरी दूर गेल्यासारखा वाटला. मग माझे कपडे झाल्यानंतर मला हे न्यायला आले आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यावर सगळी कपडे वाळत घातली, देवपूजा आवरली आणि हुंबरटा छान पुजून घेतला. पण ही रांगोळी किती उशीर टिकणार आहे हे आता सह्याद्रीलाच माहिती. आणि सह्याद्री बघा इथं किती छान खेळत आहे. मग थोडं काम आवरून मी नाचणं नीट करायला घेतलं, कारण की दळप संपलेलं आणि सगळं नाचणं नीट करून ठेवलं. मग आम्ही संध्याकाळी गेलो श्री स्वामी समर्थांच्या मठात. कळंबा येते, कारण की आम्हाला खूप दिवस जायचं होतं स्वामी समर्थांच्या मठामध्ये. स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेल्यानंतर जी मला शांतता भेटली, आणि खरंच सांगतो स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेल्यावर मला खूप मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं झालं. मग तिथून पुढे गेलो आम्ही महाद्वार रोडला. आम्हाला थोडीशीच खरेदी करायची होती, त्यामुळे आम्ही गेलो महाद्वार रोडला आणि तिथं बऱ्यापैकी थोड्या गोष्टी घेतल्या. आणि तिथून परत येताना आम्ही एक साडी कलेक्शनमध्ये गेलो, कारण की खास वटपौर्णिमेसाठी ह्यांनी मला गिफ्ट अशी साडी केली आणि मला ती साडी खूप जास्त आवडली. ती तुम्ही आता वटपौर्णिमेला बघा. तर असा होता आमचा पूर्ण दिवस. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.